दरम्यान पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाली, त्याचबरोबर आता नाराजी नाट्यही पसरलेलं पाहायला मिळत आहे। पालकमंत्री पदावरून महायुतीत वाद समोर आलेले आहेत। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड रद्द करण्यात येत आहे। नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळते, तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पुढे काय होणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागून आहे। शिवसैनिकांमध्ये नाराजी होती आणि या नाराजीचं रूपांतर आंदोलनामध्ये झालं। गेले 2 दिवस आपण ते पाहिलं। आज सकाळीच आमची दुपारी मीटिंग झाल्यानंतर राजीनामा सत्र सुरू झालं। संपूर्ण जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आणि त्या आंदोलनाची दखल, या नाराजीची दखल आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी घेतली। त्याचबरोबर शिंदे साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली। अजितदादांनी याची दखल घेऊन या नियुक्तीला स्टे दिला। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर। अजयश, रायगडमध्ये भरत गोगावले सुद्धा पालकमंत्री पदाच्या शर्यतीत होते। वारंवार त्यांनी तशी सूचक वक्तव्य केलेली आहेत, प्रसार माध्यमांसमोर इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे। आणि त्याचबरोबर आता भरत गोगावले यांच्या जागी अदिती तटकरे यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे। त्यामुळे नाराजी नाट्य शिवसैनिकांमध्ये पसरलेलं पाहायला मिळतं। आंदोलन करण्यात आली, त्याचबरोबर यावेळी हिंसाचारही उफाळलेला पाहायला मिळाला, महामार्ग रोखून धरलेला पाहायला मिळाला। आणि या संदर्भात आता अधिकची माहिती, आता सध्याची रायगडची परिस्थिती काय? प्रज्ञा, निश्चितच भरत गोगावले यांना पालकमंत्री पदावरून डावलल्याच्या नंतर अदिती तटकरे यांचं नाव जे आहे ते पालकमंत्री म्हणून घोषित करण्यात आलं आणि तेव्हापासूनच रायगडमधील शिवसैनिकांच्या ज्या भावना होत्या त्या तीव्र होत्या, आक्रमक होत्या। 19 आणि 18 तारीख अर्थातच शनिवारी रात्री जे आहे ते शिवसैनिकांनी मुंबई गोवा महामार्ग जो आहे तो रोखून धरला होता। या ठिकाणी टायर देखील पेटून आपला निषेध व्यक्त केला होता। अदिती तटकरे आणि सुनील तटकरे यांच्या विरोधात जे आहे ती जोरदार घोषणाबाजी केली। 19 तारखेला म्हणजे अर्थात रविवारी एक महत्वाची बैठक शिवसैनिकांमध्ये झाली संपूर्ण रायगड जिल्ह्याची आणि यामध्ये सामूहिक राजीनाम्याचं सत्र जे आहे ते सुरू करण्यात आले। शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना जे आहेत ते राजीनामा सत्रामध्ये सर्व जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांनी आपला राजीनामा दिला। त्यानंतर आपण पाहिलं तर सातत्याने भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील अशी भूमिका जी आहे ते रायगडच्या शिवसेनेच्या आमदारांची होती, शिवसैनिकांची होती। मात्र अदिती तटकरे यांना जो पालकमंत्री पद दिल्याने हा वाद जो आहे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना हा पुन्हा एकदा उफलून आला आणि तीव्र नाराजी या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये पाहायला भेटली आणि याचीच दखल जी आहे ते आता वरिष्ठ नेत्याने घेऊन रायगडच्या जे पालकमंत्री पदाची स्थगिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। सध्या मुख्यमंत्री जे आहेत ते दावोस दौऱ्यावर आहेत आणि दावोस दौऱ्यावर असताना देखील स्थगिती देण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस ज्या वेळेला महाराष्ट्रात येतील त्यावर या निर्णयाबाबत काय तोडगा काढतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। प्रज्ञा, अजयश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आणि आपल्या सोबत शुभम उमाळे हे जोडले गेलेले आहेत। शुभम, पाहायला गेलं तर नाशिकच्याही पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आलेली आहे, या संदर्भात अधिकची माहिती। प्रज्ञा, आपण बघू शकतो नाशिक आणि रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते देण्यात आलं होतं महायुती सरकारमध्ये आणि मात्र काल अचानकपणे जे आहे एक नवीन पत्रक निघालं आणि त्याच्यामध्ये जे आहे स्थगिती जी आहे दोन्ही पालकमंत्री पदासाठी देण्यात आली होती। अर्थातच यापुढे महायुतीमध्ये काय होणार किंवा मग इच्छुक जे होते तर त्यांच्याकडे जाणार का, शिवसेनेकडे जाणार का पुन्हा एकदा ते पालकमंत्री पद, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे। रायगड जिल्ह्यातून भरत गोगावले जे आहेत ते इच्छुक होते आणि कुठेतरी आता त्यांची देखील नाराजगी जी आहे ती समोर येताना दिसून येत आहे। अशा पद्धतीत पालकमंत्री पदाची घोषणा झाल्यानंतर त्याला स्थगिती देणं हे कितपत योग्य आहे? एकीकडे एकनाथ शिंदे हे दरेगाव सातारा या ठिकाणी गेलेले आहेत, मुख्यमंत्री जे आहेत ते दावोस दौऱ्यावर गेलेत आणि अशातच त्यांच्या सहमतीनेच झालं असावं यावर तर निश्चित आहेच। पण यावर आता सरकारकडनं किंवा महायुतीचे नेते काय आज बोलणार, काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।